लवकरच अपेक्षित आहे. शैलेंद्रजी, चर्चेला तुमच्यापासून सुरुवात करूयात. आताच पाहिलं की भाजपानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. असं करून त्यांनी उमेदवारांना लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं बाजी मारली असं वाटतं का तुम्हाला? काय फायदा होईल यातून? नाही, त्याच्यामध्ये नाव आधी जाहीर होणं किंवा पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होणं याचा फायदा नक्कीच होतो. आणि सर्वसामान्यपणे मी यापूर्वीही सांगितलं आहे की जसं ABC कॅटेगरीतल्या त्या जागा वाटपामध्ये जागा असतात त्यात विद्यमान आमदार हे सगळ्यात आधी जाहीर होतात आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यातला आणि त्यांचे जे 100च्या वर आमदार आहेत, 105 106 आमदार आहेत, त्यामुळे त्यातले 99 जाहीर केलेत आणि त्यातसुद्धा 1-2 जागा बदलल्या आहेत त्यांनी. तर आणि विद्यमान आमदारांपैकीही 4-5 जागा ज्या दिलेल्या नाहीत असून तिथल्याही आमदारांनी शक्ती प्रदर्शन केल्याच्या बातम्या आपण आत्ता दाखवतोय. तर ज्यांची नावं जाहीर झाली आहेत त्यांना थोडंसं काम करायला जास्ती वेळ मिळतो वगैरे असं आपण समजतो, कारण ते एक इम्प्रेशन टेलिव्हिजन किंवा वेगवेगळ्या वाहिन्यांच्या बातम्यांमधनं येतं की आधी नाव जाहीर झालं म्हणजे त्यांना आता जास्ती पटकन मिळालं आणि जसं लोकसभेला थोडा उशीर झाला होता तर त्यामुळे भाजपला काही तोटा भोगायला लागला का. तर मला असं वाटतं की परीक्षेच्या आदल्या दिवशी कुठलं तरी जनरल नॉलेजचं पुस्तक वाटलं आणि एकदम माझे 20 मार्क वाढले असं काही कधी होत नाही. निवडणुकीच्या राजकारणात तर नाहीच नाही. त्यामुळे जे विद्यमान आमदार आहेत ते मुळात 5 वर्ष आमदार आहेत, म्हणजे 19 ते 24 आमदार आहेत आणि परत त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं आहे. तेव्हा त्यांची तयारी काही नाव जाहीर होतं का नाही याच्यामुळे जोरात नसते. समजा अचानक तिकीट कापलं गेलं तर प्रश्न येईल, पण नाव जाहीर झाल्यानंतर त्यांची तयारी आधीपासून आहे लढण्याची. फक्त नाव जाहीर झाल्यानंतर एक प्रकारचा साय ऑफ रिलीफ असतो, त्याबरोबर एक पोटशूळ पण सुरू होतो की आपले कोणी विरोधक किंवा विघ्नसंतोषी लोक आता बंडखोरी करणार नाहीत ना, कारण त्यांना सर्वांना आपापल्या मतदारसंघात आपले कोण राजकीय विरोधक आहेत, आपल्या पक्षातले विरोधक कोण आहेत, पाठीत खंजीरवाले कोण आहेत, समोरनं गोड बोलून विरोधी काम करणारे कोण आहेत, हे सगळं माहिती असतं. राजकारण हा काही दुसरी तिसरीतल्या मुलांचा खेळ नाही आहे. त्यामुळे नाव जाहीर होण्याने फायदा होतो का? होतो, पण तो काय असा फार भयंकर मोठा फायदा होतो वगैरे असं काय नाही त्याच्यामध्ये. नाव जाहीर होणं ही एक औपचारिकता आहे त्या सगळ्या प्रक्रियेमधली. त्याप्रमाणे नाव जाहीर झालं आहे. आता हे लोक त्यांचं काम ऑलरेडी सुरू केलेलं असतं, म्हणजेच एक 14ला निवडून आल्यावर 19ची तयारी करतात, 19ला निवडून आल्यावर 24ची तयारी करतात. पण काम चांगलं केलं असेल तर तिकीट मिळतं. काहीतरी वाद असले, जसं ते गणपत गायकवाड तुरुंगातच आहेत, फायरिंग केलं पोलीस स्टेशनमध्ये, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांचं काहीतरी तिथे प्रभाव असेल म्हणून पत्नीला दिला असेल, नाहीतर त्यांच्याविरुद्ध हा प्रचार होणारच आहे ना की नवरा तुरुंगात आहे वगैरे. तसं ज्यांची नावं जाहीर झाली आहेत ते ऑलरेडी आमदार आहेत, त्यामुळे त्यांना थोडाफार फायदा होईल, पण तो काय असा फार मोठा फायदा अशातला भाग नाही. त्यांचा आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया वगैरे सगळी होईल आणि ज्या जागा जाहीर व्हायच्या त्याच्यात काही अडचणी असतात म्हणूनच त्या होणार असतात, त्याच्यावर आपण बोलू नंतर. कारण तुम्ही आता तो एक मुद्दा उपस्थित केला त्यानुसार संतोषजी की लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाला उशीर झाला होता महायुतीला आणि मग त्यावेळी जे काही झालं तर त्या चिंतनातून यावेळी लवकर पावलं उचलली आहेत असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जो जागा वाटपासाठी उशीर झाला होता त्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं की फार कमी वेळ आम्हाला प्रचाराला आणि प्रसाराला मिळाला. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ फार मोठे असतात, वास्ट असतात आणि त्यामुळे तिथे पुरेसा वेळ म्हणजे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ अपेक्षित असतो उमेदवारांना, पण तो वेळ काही लोकसभा निवडणुकीत मिळाला नाही. यावेळेस त्यांनी ती तयारी अगोदरपासून केली होती. म्हणजे तुम्हाला आठवत असेल निवडणूक जाहीर व्हायच्या साधारण 2 महिने अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की जी चूक आम्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस केली की उशीर झाला आम्हाला, त्यांनी मान्य केली ती चूक आता पुढच्या निवडणुकीत म्हणजे विधानसभा निवडणुकीत होणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी ती चूक होऊ दिलेली नाही आहे, त्यांनी लगेच जाहीर केलं. पण मगाशी परांजपेजींनी सांगितलं त्याप्रमाणे की त्याचा फार मोठा फायदा होतो असं नाही. जे विद्यमान आमदार असतात ते ऑलरेडी काम करतच असतात आणि पुढचं तिकीट मिळेल या दृष्टीने ते काम करत असतात. आता भाजपने या सगळ्या याच्यामध्ये जो लीड घेतलाय तो लीड का घेतला हा खरा प्रश्न आहे. तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की भाजप हा कॅडेट ब्रश पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे निवडणूक लढवणारी यंत्रणा ही अविरत काम करत असते आणि त्यामुळे एकदा का उमेदवारी जाहीर झाली की ती यंत्रणा कामाला लागते. त्याच्या अगोदरपासूनही त्यांचं काम सुरू असतं आणि मी प्रत्यक्ष ते बघितलेलं आहे. त्यामुळे ते काम सुरू होतं त्यांचं आणि त्यानुसार त्यांचं काम
अगोदरच सुरू होतं, आता उमेदवारी जाहीर झाली, आता ते जोमाने आणि वेगाने सुरू होईल. त्यामुळे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की यावेळेस त्यांनी ती जी चूक लोकसभेला झालेली ती त्यांनी होऊ दिलेली नाही. शैलेंद्रजी, यामध्ये ना एक